करण्यास हरकत नाही, ही ठाकरेंची भूमिका। मनसेसोबत युती करण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचं मोठं विधान। निलेश चव्हाणचा कमरेला पिस्तूल घेऊन नाचत असल्याचा व्हिडिओ समोर। निलेश चव्हाण सोबत शशांक हगबणेचाही माज कॅमेऱ्यात कैद। निलेश चव्हाणचा शोध घेण्याकरता पिंपरी चिंचवड पोलिसांची 2 पथकं रवाना। वैष्णवी हगबणे प्रकरणाची गुन्हेगारी कृत्यात निलेशचा सहभाग असल्याचा आरोप। निलेश चव्हाण फरार। निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांकडून छापेमारी। कारवाईमध्ये लॅपटॉप जप्त। बंदूक परवाना पुणे पोलिसांकडून रद्द। ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसताना सुद्धा सुपेकरांनी परवाना दिल्याचं उघड। निलेश चव्हाणच्या आई वडील आणि भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। वारजे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू। फरार निलेश चव्हाणबाबत घेतली जातीय माहिती। सांगलीमध्ये MBBSचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी। विश्रामबाग पोलिसांकडून काही तासांमध्येच आरोपींना बेड्या। सोलापुरात घरगुती हिंसाचारावरून विवाहित महिलेला बेदम मारहाण। दीर आणि जावेकडून करण्यात आली मारहाण। शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणी किशोर पाटलांची 4.5 तास चौकशी। CCTV फुटेज पोलिसांनी घेतलं ताब्यात, तर शहर न सोडण्याच्या दिल्या सूचना। बुलडाण्यातील मलकापूरमध्ये एका कारमधून 1,97 लाखांची रोकड जप्त। पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई। पुण्याच्या खराडीत बनावट कॉल सेंटरवर छापा। छापेमारीत 41 मोबाईल आणि लॅपटॉपसह 100हून अधिक जणांना घेतलं ताब्यात। सायबर फ्रॉडचं मोठं रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती। सुरक्षा दलाला सापडली बसवराजूची डायरी। डायरीमध्ये माओवाद्यांच्या नावानं लिहिलाय संदेश। लाल शाहीनं बसवराजूनं लिहिलाय संदेश। राज्यातल्या शेतकऱ्यांकरता आनंदाची बातमी। मॉन्सून केरळमध्ये दाखल, तर राज्यात 1 आठवडा आधीच मॉन्सूनचं आगमन होणार।